घडलेल्या एका चोरीच्या घटनेने सोने व्यापारी आणि कारागीर यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सहजच आलेल्या व्यक्तींनी पत्ता विचारला. पत्ता सांगता सांगता सोने घेऊन चाललेल्या कारागिराला त्यांनी संमोहित केलं आणि त्याच्याकडे असलेले सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी कोल्हापुरात घडली. नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊयात. व्यापाराला दागिने देण्यासाठी एक कारागीर निघालेला. त्याला संमोहित करून दोघा चोरट्यांनी तब्बल 30 तोळ्यांचे दागिने लंपास केलेत. हा प्रकार भाऊसिंगजी रोडवर एका सोन्याच्या दुकानाच्या दारात गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडलाय. सुबोधित समीर पात्रा वय 18, सध्या राहणार रंकाळा टॉवर परिसर, मूळ राहणार बंगाल असे कारागिराचं नाव आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून चोरट्यांचा शोध सुरू केलाय. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कारागीर मालकाच्या दुकानात सोने देण्यासाठी भाऊसिंगजी रोडवरून जात होता. त्यावेळेला दोघे जण त्याच्याजवळ आले. त्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्यासोबत त्यांनी चर्चा देखील सुरू केली. त्याला बोलण्यात गुंतवून त्यांनी संमोहित केलं. कारागिराकडे असलेल्या बॅगेत 30 तोळं सोनं होतं. रंकाळा टॉवर येथे समीर सुधीर पात्रा वय 48 हे बंगाली कारागीर कुटुंबासह राहतात. त्यांचा याच परिसरात कारखाना देखील आहे. गुजरीतील अनेक व्यापाऱ्यांकडून ते सोने घेऊन दागिने घडवून व्यापाऱ्यांना देतात. सायंकाळी 7 वाजता गुजरी येथील एका व्यापाऱ्याकडे 30 तोळे दागिने पोहोच करण्यासाठी समीर पात्रा यांचा मुलगा सुबोधित हा जात होता. भाऊसिंगजी रोडवर येत असतानाच गणपती मंदिराजवळ त्याला एकानं अडवले. तो बंगाली भाषेत बोलत होता. तिथून तो भाऊसिंगजी रोडवरील एका सोने पेढीच्या ठिकाणी देखील आला. तेथे त्याचा दुसरा साथीदार थांबलेला. या दोघांनी सुबोधितला बोलण्यात गुंतवलं. त्यानंतर एका व्यक्तीने खिशातून काहीतरी वस्तू काढून त्याच्या हातावर ठेवून संमोहित केलं. त्यावेळेला सुबोधित याने बॅग काढून स्वतःहून दोघा चोरट्यांना दिली. यानंतर कारागीर पात्रा याने सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड आणि उपाध्यक्ष विजय हावळ यांना ही घटना सांगितली. त्यांनी तत्काळ जुना राजवाडाचे निरीक्षक किरण लोंढे यांना घडलेला प्रकार सांगितलाय. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पथक चोरट्यांचा शोध घेत आहे. मात्र या घटनेनंतर गुजरी परिसरात मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तसेच या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. नेमके हे 2 चोरटे कोण होते आणि त्यांनी कशा पद्धतीने कारागिराला संमोहित करून त्याच्याकडनं दागिने लंपास केले हे आता पोलीस तपासातच समोर येणार आहे. त्यामुळे जोपर्यंत हे चोरटे सापडत नाहीत तोपर्यंत ही चोरीची घटना कशी घडली हे आता सिद्ध होऊ शकत नाही. त्यामुळेच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्यानंतरच ही घटना नेमकी कशी घडली आहे याचा संपूर्ण तपशील आहे जो समोर येऊ शकतो. याबरोबरच मी इथेच थांबते. लोकमत.com साठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी.